मी एकटाच आहे असा विचार न करता मी एकटाच खूप आहे असा विचार केला तर भले भले तुमच्यासमोर थंड पडतील. आजकाल कोणीच कोणाला इज्जत देत नाही, पण कमीत कमी त्यांची तरी इज्जत करा ज्यांनी तुम्हाला तुमच्या कठीण काळात मदत केली आहे. जो माणूस त्याच्या आयुष्यात वाईट काळ सहन करतो तोच उत्तम भविष्य घडवू शकतो. जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण तोंड उघडू नये. चार चौघात विनाकारण अपमान होतो. जे नशिबात लिहिलेलंच नाही त्याचा हट्ट धरायला शिका. तो हट्ट पूर्ण होईल न होईल, पण शेवटी तुम्ही एक उत्तम व्यक्ती म्हणून तयार झाला असाल. पुढची चाल कायम गुपित ठेवा, कारण तुमचं चांगलं व्हावं यापेक्षा तुमचं वाटोळं व्हावं अशी इच्छा बाळगणारे बरेच जण असतात. सुखी जीवनासाठी घर चांगलं असणं गरजेचं नाही, तर घरात चांगलं वातावरण असणं गरजेचं आहे. 6 महिने केलेले कठोर परिश्रम तुम्हाला आयुष्यात 5 वर्ष पुढे घेऊन जातात. जिथं तुम्ही चुकीचे नसाल तिथं तुम्ही बरोबर असण्याचा आटापिटा अजिबात करू नका, कारण वेळ आणि भगवंत सर्व काही जगासमोर आणतो. खोट्याचा वेग कितीही असला तरी ध्येयापर्यंत सत्यच पोहोचत असतं. ध्येयसुद्धा त्यांनीच पूर्ण केलं जे प्रामाणिक असतात. माफी मागणारे नेहमीच चुकीचे नसतात. काही लोक नाती जपण्यासाठी झुकतात. ज्याच्या अंगी जिद्द आहे तो नक्कीच जिंकतो, जर त्याच्याकडे मैदानात टिकून राहण्याची हिंमत असेल. लोकांना तेवढंच महत्त्व द्या जेवढं महत्त्व ते तुम्हाला देतात, नाहीतर तुमचा बाजार उठलाच म्हणून समजा. स्वतःचे छंद बाजूला ठेवून कुटुंबाच्या सुखाची चिंता तुम्हाला असेल तर आयुष्य काय असतं हे तुम्हाला नक्की कळेल. मृत्यू असूनही माणसात किती अहंकार भरलाय विचार करा. जर मृत्यूच नसता तर माणसानं किती माज दाखवला असता. जगाच्या थोडं मागं राहिला तरी चालेल, पण तयारी अशी करा की कोणत्याही क्षणी पुढं जा. प्रेम असो किंवा अन्न, जर तुम्ही एखाद्याला जास्त दिलं ना तो अर्धवट सोडून जातो. काळ प्रचंड गतीनं पुढं चाललाय मित्रा. तू थांबलास तर मागे राहशील. हळूहळू का होईना पण चालत राहा. एकटेपणा हा खोटारड्या, मतलबी, स्वार्थी आणि ढोंगी लोकांपेक्षा नक्कीच चांगला आहे. स्मशानभूमीतील राख पाहून मनात विचार आला की राख होण्यासाठी माणूस आयुष्यभर इतरांना किती जळवत असतो. व्यक्तीला त्याच्या दिसण्यावरून नव्हे तर त्याच्या चारित्र्यावरून ओळखत चला, कारण हार जरी सोन्याचा असला तरी लोखंडी तिजोरीत ठेवला जातो. बुद्धिमान तो नसतो ज्याला कसं बोलावं हे माहीत असतं. खरा बुद्धिमान तो असतो ज्याला कधी गप्प बसायचं हे कळत असतं. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. जर तुम्ही अयशस्वी झाला नाही तर तुम्ही शिकणारच नाही, आणि शिकला नाही तर तुमच्यात कधीच बदल घडून येणार नाही. स्वतः कमावलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शौक नाही. हक्काची घट्ट मिठी देणारी एक व्यक्ती असावी आयुष्यात, दुःख हलकी होतात.